त्यांना अशी काहीतरी गुट्टी मिळते आणि मग त्यांची मार्कशीट गुटगुटीत होते आणि मग त्यांना हवं तिथं ॲडमिशन मिळतं, असं तुमचं म्हणणं आहे. नरेंद्र काळे आपल्यासोबत आहे. डॉक्टर, आज तुमच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्ही तिथे होतात. तुम्हाला केवळ हा संशय आहे की तुमच्याकडे माहिती आहे की या MHCET मध्ये सुद्धा MAT-CET मध्ये सुद्धा घोटाळा होतोय, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याला आधार काय? आज ते तो पत्रकार परिषदेमध्ये आमचे नेते आमदार रोहितदादा पवार यांनी जी काही आकडेवारी मांडली त्याच्यातून पूर्ण शंका येण्यासारखंच आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ती पालकांनी आणि त्यातल्या तज्ञांनीच त्यांना दिलेली आहे. आणि तेव्हा जेव्हा अभ्यास करून आपल्याला त्यातले काही गोष्टी आपण पण या ठिकाणी प्रेक्षकांच्या पुढे मांडल्यात. म्हणजे उदाहरणार्थ नांदेडमधील एका पालकाच्या जुळ्या मुलांचा एकाच सेंटरवर नंबर येतो आणि सारखेच मार्क्स येतात आणि त्यांना 12th मध्ये मात्र मार्क कमी असतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे 100% आलेली मुलं आहेत त्यातले फक्त 46% मुलांना 80 किंवा 85% पुढे HSC ला मार्क्स मिळतात. आणि जेई मध्ये त्यातल्या काही मुलांना फक्त 35-25 मार्क मिळतात. जेई ही अशीच परीक्षा आहे जी की केंद्र स्तरावर घेतली जाते, त्याच्यामध्ये पण मार्क कमी येतात. म्हणजे हे सगळ्या जर तुम्ही लिंक बघितल्या, डॉट बघितले तर 100% तिथं शंका घेण्यासारखं कारण आहे. आणि त्याच्यामध्ये संशय हा मोठा त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यामुळे पालकांची जी मागणी आहे, या क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांची जी मागणी आहे, निदान याची चौकशी तर 100% झाली पाहिजे आणि ती चौकशी चांगली झाली पाहिजे, तर त्यातून बाहेर येईल काहीतरी. ठीक आहे. कारण आपण पाहिलं तर इतके मोठे मुलं परीक्षेला बसतात, 5-6 लाख मुलं, त्यांच्या भविष्याचा हा सवाल आहे. आणि मला वाटतं रोहित दादांनी याच्यामध्ये सगळे पुराव्यासहित आज सकाळी मांडले त्यामध्ये. डॉक्टर साहेब, तुम्हाला सांगू, हा प्रश्न केवळ त्या 5-6 लाख विद्यार्थ्यांचा नाहीये. हा बरोबर. प्रश्न उभ्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचा आहे. कारण हे उद्या इंजिनियर बनणार आहेत, हे उद्या पूल बांधणार आहेत, हे उद्या महाराष्ट्र घडवणार आहेत. चिटिंग करून जर ते झाले तर उद्याच्या महाराष्ट्राचं हे मोठं नुकसान असणार आहे. म्हणून हे अति गंभीर आहे. उद्याच्या पिढ्या ज्या कष्टावरती विश्वास ठेवून आज अभ्यास करतायत ना, त्यांच्या दृष्टीनं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आज आपण त्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे. जर लूपहोल्स असतील तर ते बंद केले पाहिजेत आणि पारदर्शकता आली पाहिजे, हा एकमेव उद्देश आपला आहे. आणि त्याच उद्देशानं नारायण शिंगारे हे पालक लढतायत, न्यायालयात जात आहेत, सगळीकडे जात आहेत, CET सेलला जात आहेत. नारायणजी, का तुम्ही लढताय? का तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, प्रामाणिकपणाचा इथं खऱ्या अर्थानं मुडदा पडतोय? सर, अक्षरशः म्हणजे बोलण्यासारखी परिस्थिती नाही, असा अभ्यास केलाय मागच्या 3 वर्षापासून या गोष्टीचा. बर, मागचे तीन वर्ष जसं 2024 ला झालं, आम्हाला थोडं उशिरा लक्षात आलं. कारण MHT-CETच्या निकालाची लिस्ट आमच्याकडे आल्याबरोबर आम्ही त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी शोधत असतो. आणि ते शोधताना आमचे विद्यार्थी दिसले की आम्हाला बरं वाटतं की टॉप 100 मध्ये, टॉप 200 मध्ये आपले विद्यार्थी आहेत म्हणून आनंद होतो. 2024 ला ते विद्यार्थी कमी झाले म्हणून आम्ही 24 ची लिस्ट पूर्ण, जेव्हा ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण कंप्लीट झाली त्यानंतर आम्ही ती लिस्ट सगळी तपासली. त्या तपासल्यावर लक्षात आलं की काही लोक असे घुसलेले मध्ये. मग आम्ही असं व्यक्त केलं की चला बाबा, घुसले असतील, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही होत. 2025 चा निकाल आल्यावर सर, ज्या दिवशी निकाल आला, ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, त्याच दिवशी आम्ही कामाला लागलो. कारण त्या लिस्टमध्ये पहिले 2 विद्यार्थी हे 51% विद्यार्थी होते 2025 मध्ये. आता तुम्ही जो सांगितलेला विद्यार्थी आहे, जे 37 मार्क 22 मार्क, तो 67 रँकचा विद्यार्थी होता. 67 मागच्या वर्षीच्या लिस्ट मधला, 2025च्या लिस्ट मधला विद्यार्थी येतो. हे निकाल बघितल्यानंतर आम्ही एकदम परेशान झालोत आणि त्याच वेळी आम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकले. दुसऱ्या दिवशी इमिजिएटली मी दिलीप सरदेसाई सरांना भेटायला गेलो आणि त्यांना या गोष्टीबद्दल माहिती विचारली, सांगितली. पण त्यांनी आमची गोष्ट ऐकली नाही. सर, आमच्याकडे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी खूप मेहनत करतात. मी स्वतः त्यांच्या बरोबर 12-12 तास काम करतो. मी 27 वर्षापासून या फील्डमध्ये. अशी घटना या अगोदर कधीच झाली नाही. 2004 ला पहिल्यांदा CET आली. अभ्यास एवढा आहे, आम्ही दरवर्षी घेतो. 2004 ला इंजिनिअरिंगला CET पहिल्यांदा आली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकदाही असा गोंधळ झाला नाही. परंतु
ते सीईटी सेलचे लोक ऐकत नाहीत. त्यांना पहिल्या कधीपासून सुरुवात झाली याला वाटतं तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे? 2024 पासून खूप सुरुवात झाली सरी. 2023 ला नव्हती, पण 2024 मध्ये 100% सुरू झाले. 2024, 2025, 2026 ला तर कहर झाला, कहर. बरं. मी मागच्या वर्षी हायकोर्टात गेलो होतो सर. हा. हायकोर्टाने मला, तुम्ही कोचिंग क्लासेस घेणारे लोक आहात, तुम्हाला विद्यार्थ्यांची कळकळ नसते, वकिलांना म्हणले अशा लोकांना घेऊन येत जाऊ नका तुम्ही, कसं का पटतं का तुम्हाला, अशा पद्धतीची भाषा वापरली. आणि मी त्यावेळीही 4 दिवस मुंबईत मुक्कामाला होतो. आता पण मी प्रवासातच आहे. परंतु न्याय मिळत नाही, ते कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत. मी मागच्या वर्षीही शिक्षण मंत्र्याकडे निवेदन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं होतं. यावर्षीही मी काल आणि आज मिळून सीपी ऑफिसला, जे सध्या चौकशी चालू आहे क्राईम ब्रांचकडे, पण तिथं चौकशी त्यांनी आदेश असे दिलेले आहेत की ज्यांनी ऑडिओ व्हायरल केला त्यांची चौकशी व्हावी. याची चौकशी नाही होत आहे की ज्यांनी रिझल्ट असे बोगस आले त्यांची चौकशी नाही होते सर. जे आवाज उठवतात त्यांची व्हायला पाहिजे, त्यांची होतीये. त्यांची म्हणजे आता आमची चौकशी होईल असं वाटतं आम्हाला. बर, पण संबंधित मंत्र्यांशी तुम्ही बोललात त्याच्याबद्दल कधी? नाही, मंत्र्यांनी भेट दिलीच नाही. आपण ते तर हायटेक आहेत एकदम, मंत्री तर हायटेक आहेत एकदम, ते दगडावरचे फुटप्रिंट सुद्धा मोजतात आणि ते सगळं करतात. त्यांना एवढा हायटेकपणा नाही आहे ह्या परीक्षा पारदर्शक करण्याबद्दलचा? नाही सर, कुठूनच रिस्पॉन्स भेटत नाही. आणि ते म्हणतात की सुरुवातीच्या 400-500 मुलामध्ये पुन्हा कुठं काय गोंधळ आहे, पुन्हा काही दिसत नाही. 5.5 लाख विद्यार्थ्यांचा डाटा बघा. परंतु सीओईपी व्हिजिट सारखे कॉलेज खाल्ले सर यांनी. एक्झॅक्टली, म्हणजे मुद्दा हाच आहे. महाराष्ट्रातले टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे, बरोबर? असं तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्राची शान आहे. हो सर, महाराष्ट्राची शान आहे. तिथे हात घातला ह्या लोकांनी आणि 100% फ्रॉड आहे सर. आम्ही याच्या पाठीमागं खूप लागलेलो आहे. आणि फक्त सेंटरच नाही सर, एक मुद्दा सांगायचा आहे. फक्त सेंटर नाही, त्यांच्या ज्या रिस्पॉन्स सीट आहेत तिथं माल प्रॅक्टिस केली जाते, ते मॅनिप्युलेट केलं जातं. रिस्पॉन्स सीट चेंज केल्या जातात. असे काही विद्यार्थी परीक्षा देऊन येतात आणि नंतर त्यांच्या तुम्हाला विचारतोय माल प्रॅक्टिस कशा होतात त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, कारण हे तर म्हणता येतं काही होत नाहीये. पण मला आज मुद्दाम या चर्चेमध्ये मी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सीईटी सेलचे जे डायरेक्टर आहेत DK देशमुख सर, त्यांना बोलवलंय. देशमुख सर, गेली अनेक वर्ष तुम्ही या सगळ्या परीक्षा जवळून पाहताय. हा जो रिझल्ट सगळ्यात समोर आलेला आहे, हा जो डेटा आता आपण महाराष्ट्राला दाखवतोय, ज्याच्याबद्दलचा संशय कल्लोळ आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे नैसर्गिक आहे, अनैसर्गिक आहे, डोक्याला मुंग्या आणणार आहे की कसं आहे? नमस्कार सर. नाही, हे अगदी प्रांजळपणे सांगतो तुम्हाला. मी जवळपास 37 वर्ष या फील्डमध्ये आहे आणि 2099 ला जेव्हा पीसीबी साठी सीईटी आली तेव्हापासून हे बघतोय. हे अनैसर्गिक आहे. कोणत्याही शिक्षकाला जो याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याला हे अजिबात रिझल्टवर विश्वास बसू शकत नाही. बर, हे कदापि शक्य नाहीये सर. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही सन्माननीय सरदेसाई सरांची मुलाखत जर बघितली असेल तर ते असं म्हणतायत की बोर्डाच्या परीक्षेला आता मुलं फार महत्त्व देत नाहीत आणि सीईटीच्या याला देतात, त्यामुळे ते अचानकपणे देतात आणि मग गुट्टी आल्यासारखं त्यांना, मी म्हणालो तसं गुटगुटीत होतात एकदम त्यांची मार्कशीट. हे पटणारं आहे? हे लॉजिकल आहे? हे बिलकुल लॉजिक पटत नाहीये. हे एवढं नक्की आहे की 10वीला ज्या पद्धतीने बोर्डाची तयारी करतात मुलं, जेवढ्या सिरियस करतात तेवढा कदाचित सिरियसनेस 12वी बोर्ड परीक्षेमध्ये नसतो, जे सीईटीचं प्रिपरेशन करतात त्यांचं, आपण असं म्हणूया. पण हेच विद्यार्थी जेईला बसतात आणि जेई मध्ये बोर्डामध्ये 75% मार्क्स किंवा टॉप 20% मध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. NIT किंवा IIT सारख्या किंवा नॅशनल लेवलच्या जे इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशासाठी. त्याच्यामुळे पीसीएमचे विद्यार्थी तरी विशेषतः बोर्डाची सुद्धा तयारी तेवढीच सिरियस करतात. येस,
तुम्ही खूप महत्वाचा आणि मुद्दा मांडला. हा. आता मी माझ्या कॉलेजमधलं जर सांगितलं तर माझ्या कॉलेजमध्ये पीसीएम गटातल्या सर्व मुलांना बोर्डामध्ये अत्यंत चांगले मार्क आहेत. हा. पण दुर्दैवाने 2023 पासून महाराष्ट्राच्या सीईटीच्या टॉप 100 मध्ये माझा मुलगा दिसत नाही. आज जवळपास शाहू महाविद्यालयाचे 56 विद्यार्थी वेगवेगळ्या IITs आणि NITs मध्ये गेलेले आहेत. पण ते सीईटी मध्ये येत नाहीत. सीईटी मध्ये टॉप 125 ची माझ्याकडे लिस्ट आहे. मी 4 पेजेस समोर ठेवलेत. हा. एकही विद्यार्थी नाही आहे. पण हा चमत्कार होतोय कसा? हे अगदी फ्रॉड आहे आणि हे ह्या संबंधात जे इन्व्हॉल्व आहेत आमच्यासारखे किंवा कॉन्सिलर, ह्या लोकांना हे माहिती आहे की कशा पद्धतीने हे मॅनेज होत आहे. हा. उदाहरण सांगायचे झाले तर काही उदाहरणं सांगता येतात मला. प्लीज म्हणजे सांगा सर. ते समोर सांगा सर, आलेले आहेत. महाराष्ट्राला सांगा. हे लोक तर म्हणतायत काही होत नाही म्हणून. हे समोर आलेलं आहे. समजा आत्ताच नुकतंच एक प्रकरण आलेलं आहे बघा, ग्रेटर नोएडा SSC रिक्रुटमेंटचं. हे सगळ्यांना बघायला उपलब्ध आहे. स्टाफ सिलेक्शन साठीची परीक्षा झालेली होती. त्याच्यामध्ये हा जो सर्व्हर आहे ह्यांचा, जो डाटा कलेक्ट करतो मुलं परीक्षा दिल्यानंतर, त्या सर्व्हरच्या कडे तो डाटा जातच नाही. एक प्रॉक्सी सर्व्हर बसवतात. त्या प्रॉक्सी सर्व्हर मध्ये डाटा जातो आणि तिथून जे मॅनेज केलेले विद्यार्थी आहेत त्याचा डाटा ते अपडेट करतात आणि मग मेन सर्व्हरला पाठवतात. हे समोर आलेलं उदाहरण आहे. आणि एक ह्याच कंपन्यांच्याकडं तज्ञ असतात, डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतात त्यांना, DBA. DBA काय करतात, हे रिझल्ट सर सीईटी सेल करत नाही. बर. ही कंपनीच रिझल्ट करून देते सीईटी सेलला. आणि हा डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जो असतो ना, तो क्वेरी मारतो आणि क्वेरी मारून तो ओपन करतो डाटा आणि डाटामध्ये आपल्याला पाहिजे त्या मुलांचे सीट्स, म्हणजे त्यांनी गंभीर आहे सर. तुम्ही हे सांगताय ते बदलतो. तुम्ही हे सांगताय हे किती गंभीर आहे. कारण अशा प्रकारे जर इथं होत असेल हे, तर तो जो सामान्य पोरगा आहे ना सर, जो रात्रंदिवस अभ्यास करतो, त्याचा बाप खप खप मरून त्याला शिकवतो, कर्ज काढतो, हे सगळं करतो, आणि त्याची सीट अशी जाते, त्याची स्वप्नाचा चुरडा असं होणार असेल, तर हे किती चिंताजनक आहे, संतापजनक आहे. आणि मग मला तुम्हाला विचारायचंय प्रेरणाजी, जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्या थांबवणं ही जबाबदारी कुणाची आहे? या सगळ्या धेंडांवरती खरंच कारवाई होणार आहे का? नीटमध्ये झालं त्यानंतर बघितलं आपण किती संताप व्यक्त झाला आहे देशामध्ये. आपण कशाची वाट पाहताय मला सांगा. विलासजी